तर मित्रांनो विषय कसा माहिती आहे काय, मला एक प्रश्न सारखा विचारला जातोय, तो म्हणजे तू यूट्यूबला व्हिडिओ टाकतोस त्याचं तुला काय बेनिफिट होते का, किंवा तुला त्याचा काय फायदा होतोय का, असं तसं. तर ॲक्च्युली फायदा पण होतोय आणि ह्या व्हिडिओ करण्यामुळंच मला पिक्चरमध्ये एका काम करायला मिळालं, कारण कॅमेरा फेस काय असते ते मला कळलं. आणि एवढ्या सगळ्या पब्लिकमध्ये मी म्हणजे बोलतोय जे कॉन्फिडन्स ना आत्ता सध्या जे बोलायला लागलो ते मला पहिला येत नव्हतं कॉन्फिडन्स, आणि आता तो कॉन्फिडन्स आला आहे. यूट्यूबकडनं पेमेंटचा पण कसा विषय तुम्हाला सांगतो, जेवढं जर तुम्ही माझे व्हिडिओ बघितलात तर त्याचा वॉच टाईम जास्त झाला, किंवा जर तुम्ही सबस्क्राईब केलेला असेल किंवा लाईक केलेला असेल तर ते जास्त पर्यंत पुढं पोचते, त्याच्यामुळे आपल्याला व्हिडिओतनं बेनिफिट होते, असा तो विषय असतो. तुम्हाला तर माहिती आहे की आमच्यात क्रिकेट जास्त बघते आज मी आणि मम्मी. तर आता SSV जायसवाल 98 रनांच्यावरती आहे, आणि मी बाहेर गेलेलो एक दोरी बांधायसाठी, म्हणजे दोरी म्हणजे तारच बांधणार होतं थोडा. तर एक कपड्यासाठी पण झाली असती, आणि दुसरं म्हणजे मला हँगिंग बॉल तिथे करायचा आहे. तुम्हाला दाखवतो कसा करणार आहे मी. जयस्वाल आणि सुदर्शन इथं 99वरती आहे. अखेर झालेला आहे 100. तर विषय काय आहे की लाईट गेल्या आणि गरम व्हायला लागले, आणि माझं काम पण बंद आहे सकाळपासून, कम्प्युटर पण बंदच झाला आहे, आणि मला ते बाहेर काठी लावायची होती, त्याला मला हँगिंग बॉल लावायचा होता. ते पण काम रखडलं, कारण एक जण आलेले ते बोलतच बसले माझ्यासोबत. तर हे बॉल बांधला आहे मी. हे बॉल बांधायसाठी मी काय काय मेहनत केल्या माझं मला माहिती आहे. त्या काट्या मिळणार तेवढ्या लेवलच्या. त्याच्यानंतर हे पहिला मी घरात बांधलेलं, मग आता कसं झालं तिथे कम्प्युटर वगैरे वाढवल्या, स्क्रीन झाल्या, काच झाल्या, तिजोरी आल्या, त्याच्यामुळे ते सगळं विषय वेगळा होणार. म्हटलं कुठं तर बॉल लागला तर घरात मम्मी शिवाय देणार, त्याच्यापेक्षा म्हटलं आपल्या आपण बाहेरच केलेलं बरं. आणि जवळपास मी अर्धा तास खेळाले. ते खेळायच्या नादात मला व्हिडिओ पण शूट करायला लक्षात नाही, आणि आत्ता खेळून खेळून दमलो आहे मी. तर आता कशा विषय आला आहे, मी खेळून दमायला नाही, तर आमच्या मम्मीचा फोन आलेला मला न्यायला म्हणून गारगोटीला. मग आता परत जायला पाहिजे, तर मला पोटं मारायला जायचं आहे, त्यामुळे चला लवकर जाऊन या. आता चालू झालं. हां हां, वर 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 त्या साईडला ठेवा, तिकडं. हां ठेव. ही कलरची ही मार काय आता हे मारू ते खालचं ओढ की बाहेर. हे चालू राहणे मार परत बघे. कुठला किल्ला आहे हा? प्रतापगडाने. जसं की मी कालच्या व्हिडिओत बोललेलो की माझं जरा झोपण्याचं आणि उठण्याचं टायमिंग सगळं चेंज झाले. रात्री मी वेळानं झोपलो, थोडा 11 वाजले मला झोपायला, पण मी सकाळी आज 6ला बरोबर उठले, म्हणजे 6 वाजून 6 मिनिटांनी उठलो आहे. 6चा गजर माझा वाजतोय, पण 6 वाजता उठलेच मी आज. मग मी मुद्दामच काहीतरी काम करत बसलो आहे आता, कारण मला माहिती आहे मी जर झोपलो तर परत उठणार नाही लवकर 1 तासभराने, त्यामुळे मी परत काम करत बसलो आहे. कुठला पण वार असू दे, तुला लवकरच उठायला लागते ना. मॅक मिनी 4G मी आता चालू केलेलं की नाही, त्यात एक एकदा असा प्रॉब्लेम येतो की डेटा ट्रान्सफर होत नाही. डेटा म्हणजे काय की बाबा मोबाईल तर दिसतच नाही, सोडा त्याला ॲप्लिकेशन घ्यायला लागते, आणि मोबाईलमधला म्हणजे पेनड्राईव्हमधला डेटा तिकडं फक्त दिसतो आहे मॅकमध्ये, पण मॅकमधनं पेनड्राईव्हमध्ये कॉपी करता येत नाही, कारण त्याला अजून एक सिस्टम असते, ते सगळं करायला लागते. तर मग आता मला असा पद्धतीचा पेनड्राईव्ह किंवा हार्ड डिस्क वगैरे घ्यायला पाहिजे की जेणेकरून तो डेटा माझ्या लॅपटॉपला पण दिसेल आणि इकडं पण दिसेल, मॅकला पण दिसेल, की सगळं राहू दे. पण आता महत्त्वाचा विषय काय की मी अजून आंघोळ केलेलं नाही, तर मला आवरायला पाहिजे आंघोळ करून. आणि मला उद्या बुधरगडला जायचं आहे. उद्या
रविवारचा आहे. आणि तर गल्लीत पण आमचे एक कार्यक्रम आहे. उद्या मला बुदरगडला आरतीला जायचं आहे आणि त्यासाठी मला काय करायला लागणार आहे की कपडे माझी जी धुवून ठेवलेली होती ती मला इस्त्री मारून आणायची आहेत आणि मग ते आणूया पहिला. नाहीतर काय होईल, मम्मीनं सांगितले सकाळीच जाऊन पहिला इस्त्री करून घेऊन ये, त्याच्या आधी आंघोळ वगैरे करतो. तर तुम्हाला सांगतो, मी मम्मीनं सांगितलं तर मला की कपडे इस्त्री करून देऊन यायचा, इस्त्रीला करायला देऊन यायचा म्हणून. आणि इथं बोलत बसलो ते आमच्या मामासोबत. ते आता वाजल्यात बरोबर 12 आणि काय सांगायचं, एवढा वेळ गेला काय कळलंच नाही आम्हाला. तर आता थंडीचा सीझन चालू होणार आहे आणि आता आमच्या घरात तर एवढं गरम होते कारण पत्रा लई जवळ आहे आणि लाईटी तर सगळ्याच लावल्यात मी, कारण व्हिडिओ करायचं म्हटलं की लाईटी लावाव्या लागतात. आणि आता विषय काय तुम्हाला सांगतो, एवढी गरमी आल्या की भिजली आतली बनन पण माझी. आणि तुम्हाला एक विषय काय सांगायचा होता की आज मित्राच्या पोरगीचा वाढदिवस आहे, मग तिला गिफ्ट काय द्यायचं असं माझ्या डोक्यात आलेलं आहे. मग आता मी काय करणार आहे की प्रिंटा काढणार, एक म्हणजे चित्र असते ती रंगवायची, म्हणजे तुम्हाला दाखवतात ते तुम्हाला दिसेलच. हे चित्र कसे वाटले तुला, आयडिया हां? या अशा पद्धतीने चित्र देणार आहे मी प्रिंटा करून तिला. गेले 2 दिवस झालं मी एका कामात होतो आणि ते काम करताना मला एवढं त्रास झाला होता की ते मुश्किल काम म्हणजे डंबर बनवणं. आणि आता महत्त्वाचं काय आहे की ते तयार झाल्यानंतर जे तो जंबू वाजला ते माझे 2 दिवसाचे जे काय मला त्रास झालेला तो सगळा एका मिनटात गेला, कारण एवढं खतरनाक वाजायला लागला आहे तो. म्हणजे जरा बरं वाटलं की मी काहीतरी मेहनत करून काहीतरी केले. अक्षय तुमच्या इथल्या घरात बसलं हे काढले बघ झांझड. तिथला कॅन्सल झाला, तिथला खालचा मोठा गेला. मग करणार आहेस? मी तुमच्या किल्ल्यात आहे. किती पैसे पाहिजेत? हा काय तुम्ही काढला किती सांगा आधी, तुम्ही किती काढला सा? हां हे तुम्ही 30 काढला सा आणि मला 100 रुपये मागायला वागा हो. बर मिनिट किल्ला आणला सा रे, एक नंबर काम आहे तुमचं. तू पण आहेस ना त्या किल्ल्यात? तू पण आहेस काय? तर मित्रांनो विषय कसा आहे की इथं हे दुकान तुम्हाला माहिती आहे, ते स्टेशनरी आणि किरकोळ आम्ही सामान दरवर्षी सिजनेबल काहीतरी ठेवतो. आणि आत्ता कसं इथे आलेलो की मित्राच्या पोरगीचा वाढदिवस आहे. मग आम्हाला तारीख कन्फर्मेशन नाही, तरी पण आम्ही आज काय करणार आहे, घरात जाणार आहे आणि तिला काहीतरी किरकोळ सामान द्यायचं आपल्याला. लहान बाळ आहे म्हणल्यानंतर तिला काय काय लागणार आहे तेच आम्ही फक्त घेतले आता मोजकं. काय काय रे ते, काय काय माहित नाही. आणि ते खोक्यात बघ की, मोबाईल बघालीस तू? बस गोळ खायचंच नाही, बंदच केलं. कुठले कुठले सांग, बघून सांग कुठे आगे दिसते तिच्यात ते बघून सांग. नाही तिला वय मोठे लागतात का लहान लागतात? लहान